तारीख 4/9/94. आपला विषय सुरू करायच्या आधी एक मला प्रश्न विचारला. ते प्रोफेसर होते इतिहासाचे. त्याने एक मला मार्मिक प्रश्न विचारला, त्याचं उत्तर देणं जरूर आहे. ते असं म्हणाले किंवा काळ किती बदलला. ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षापूर्वी गीता सांगितली. आजचा विषय तुम्ही परिस्थिती पाहता तर किती बदल झालेला आहे. आणि तुम्ही तेच गाणं गाता. हे आहे काय? तर हे सुद्धा अज्ञानाच्या पोटी होतं. आता प्रोफेसर ते आणि इतिहासाचे, त्यांना मी असं म्हटलं की हिटलरचा काळ कोणता होता? एक 50 वर्षापूर्वीचा काळ. आणि तैमूरलंग किंवा चंगीज खान यांचा काळ किती जुना होता. दोघांच्या क्रूरपणामध्ये काही फरक होता का? दोघांनी जो मनुष्य संहार केला त्याच्यामध्ये काही फरक होता का? तुम्हाला माहिती आहे ना, तैमूरलंग मला वाटतं दिल्लीमध्ये आला तेव्हा मुंडकी रचली, म्हणजे त्याच्या सैन्याने संहार करून मुंडक्यांचा रस रचला चांदणी चौकामध्ये. काय फरक आहे मला सांगा. त्याचं कारण असं आहे की संस्कृतीच्या इतिहासामध्ये नेहमी संस्कृतीचा आरंभ लहान असतो, थोडा असतो, पण ती जेव्हा वयात येते त्यावेळेला तिच्या आवडतीची बीज त्यामध्ये असतात. म्हणजे साधं डॉक्टरी प्रिन्सिपल आहे, तत्व आहे की आपलं शरीर वाढत असताना ते शरीर झिजण्यात सुद्धा त्याच्यामध्ये बीज असतात. आणि या संस्कृतीचं, विज्ञान संस्कृतीचं मोठं जर लक्षण असेल, काय जबर आहे अजून तिचं सामर्थ्य बघा. नवीन नवीन शोध लागतात. तुमच्या डॉक्टरीच्या ह्याच्यामध्ये तर रोज नवीन शोध लागत आहेत. असं आहे ना. असं असून सुद्धा आवडीचं बीज त्यामध्ये आहे. ही गोष्ट अगदी खरी आहे. मग तुमचं तत्वज्ञान असं पाहिजे की जे जीवनाला लागू पडेल, या काळाला आणि त्या काळाला असं नाही. आपल्या धर्माला सनातन धर्म असं म्हणतात. सनातन म्हणजे कायमचा. एक तुम्हाला गमतीचं उदाहरण सांगतो. सनातनत्व कसं आहे. फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 40-45 वर्षापूर्वीची. मी त्यावेळेला कॉलेजमध्ये प्रोफेसर असताना एका शाळेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी एक नवीन शाळा काढली म्हणून त्याच्यामध्ये त्याचे उद्घाटन असतं. त्याला गेलो. उद्घाटन करणारे दुसरेच होते तुम्ही, पण आपले ते मुख्य पाहुणे म्हणून असतात ना. तेव्हा म्हणजे छान मुलं काहीतरी गोष्टी सांगा मुलांना. त्यांचं व्याख्यान झालंच होतं. तेव्हा मी शकुंतलेची गोष्ट सांगितली. कालिदासाचं जे नाटक आहे त्यात. तर साधारण ऐकणारी मुलं आणि मुली 8 ते 10 वर्षाची होती. आजोबाई नाही, लहान मुलं आणि मुली. तेव्हा सांगताना मी काय सांगितलं की बाबा दुष्यंत हा जेव्हा आश्रमात आला, तो शिकारीला गेला होता, आश्रमात आला त्याला पहिल्यांदा तिने जोडे काढले आणि एकदम म्हणाला शांत एकदम आश्रम पदम. आणि हा आश्रम किती शांत आहे असं बोलला. त्यानंतर पुढे गेल्यानंतर शकुंतला आणि तिच्या सखी, 2 सखी तिच्या झाडाला पाणी घालीत होत्या. तेव्हा तुम्ही सगळे वयात आलेलाच लोक आहात म्हणून सांगतो. तिची चोळी होती ती वलकराची होती. आश्रमातली मुलगी ती वलकराची चोळी होती. तेव्हा ती जरा घट्ट बांधली होती. म्हणून ती सखीला काय म्हणाली, काय चोळी घट्ट आहे का म्हणाली. तेव्हा सखी काय म्हणाली, अगं तुझ्या तारुण्याला दोष दे, त्या चोळीला कशाला दोष दे. तर आमचं व्याख्यान संपलं 10 मिनिटं. एका मुलीने हात वर केला, प्रश्न विचारला. मी आपल्याला अनेक वेळेला सांगितलेलं आहे की एक जर्मन तत्वज्ञ होऊन गेला लायब्निझ म्हणून. त्याच्याबद्दल रसेलने असं म्हटलेलं आहे, ही वॉज वन ऑफ द मोस्ट इंटेलिजंट पर्सन्स हू एव्हर लिव्ड. अत्यंत बुद्धिमान माणूस. डिफरन्शियल कॅल्क्युलस शोधून काढलेला होतो.
त्याचे की नाही दोन तत्वज्ञान असत, एक पब्लिक करता आणि एक खाजगी. तेव्हा त्याला विचारलं हे काय, तो म्हणला हे सनातन तत्वज्ञान आहे, लोकांना आज पटायचं नाही, त्यांच्याकरता ते निराळं म्हणायचं. तर ज्ञानेश्वर महाराजांनी हे सनातन तत्वज्ञान सांगितलंय. म्हणून तुमच्या आमच्यासारखी मुंबई शहरामध्ये, जगातलं एक मोठं शहर आहे की नाही, अशी माणसं सुद्धा ज्ञानेश्वरी वाचतात आणि ऐकायला गर्दी करतात. का? माझ्या जीवनाचे जे प्रश्न आहेत तेच आहेत आज. ते कोणते? ते 3 प्रश्न आहेत. मला तुम्ही सांगा, मी तुमच्यातलाच आहे म्हणून अगदी ठासून सांगतो, तुम्हाला कधी भय वाटलं नाही का? जर तुम्ही नाही म्हणलात ना तर 2 गोष्टी शक्य आहेत. एक, तुम्ही वेडे तरी असाल, नाही तर लबाड असाल. लबाड नसणार वेडे. कोण आहे असं ज्याला भय वाटलं नाही असं? एवढे पंतप्रधान अमके सुरक्षा सैनिक बरोबर घेऊन जातात. आपण बरे म्हणायची पाळी हो, आपण भाजीची पिशवी घेऊन गेलो, सुरक्षा सैनिक नाही का? अरे तसंच काळजी. काळजी काय सांगू आपल्याला, भवरोग भवरोग म्हणतात ही काळजी आहे, दुसरं काय आहे? म्हणजे खरं खरं काळजीचं मूळ असेल तर आतमध्ये आहे, आणि ते कोणीही असो जगातला, त्याला ते आहे. बरं, असं सांगतात, हिटलर व्याख्यानाला जायचा असला तर त्या सभेमध्ये 5-50 त्याचे गुप्त पोलीस बसवलेले असायचे, रिव्हॉल्वर घेऊन. कोणाला माहिती नसायचे की हे त्याचे नसतं काय म्हणून. का? कोण मारेल कोणत्या वेळेला, काय नियम आहे? तुम्हाला मला आहे का भय त्याचं काही? काहीच नाही. मला सांगण्यात हेतू काय? काळजी. आणि याची व्याख्या जी आहे ना इंग्लिशची फार अप्रतिम आहे काळजीची. अँझायटी, केअर नव्हे बरं का, अँझायटी इज द चाइल्ड ऑफ फिअर. निर्भयता तेव्हाच येईल तेव्हा काळजी नाही. त्याला की नाही 2 गोष्टी आहेत. एक, तो की नाही सत्पुरुषाचा अंकित झाला तर काळजी नाही. आपण माणसं अशी पाहिलेली आहे, काही नाही म्हणजे नाही, त्याला स्पर्श नाही पाहिजे. महाराज एकदा म्हणाले की बरं का, काय झालं, एक ग्रस्त प्रवासाला गेले. प्रवासाला गेली तर त्यांचं पत्र काही आलं नाही, तिकडे जरा दंगाबिंगा होता. तर महाराज म्हणाले मला काळजी वाटली. तर यांच्या मनात काय आलं, महाराज काळजी वाटली म्हणाले. तो भाव ओळखून लगेच म्हणाले तुम्हाला तिथे काळजी वाटली, त्याची काळजी मला वाटली म्हणाले. बरं का. मग पुढे म्हणाले माझी खात्री आहे म्हणाले राम संभाळणार आहे म्हणून, तेव्हा मला ती काळजी नव्हती, पण तुम्ही माझे इतकं ऐकता तरी काळजी करता, याची काळजी मला वाटली. काय असेल मला सांग. तेव्हा हे कायमचे रोग आहे. काय? 3 रोग सांगतोय. तो पहिला भय, दुसरा काळजी, आणि तिसरा जो आहे तो फार अवघड आहे. दुसरा काय आहे? भविष्याची काळजी, म्हणजे उद्या काय होईल याची आशा. माणूस म्हणाले, महाराज म्हणाले माणूस आशेमध्ये जगतो. आणि तुम्हाला मी एक ते चित्र सांगितलेलं आठवत आहे का? हे रॅपिडचे चित्र आहे. एक पृथ्वीचा गोल आहे, त्याच्यावरती एक बाई बसलेली आहे, तिने डोळे बांधलेले आहेत आणि खाली हो आशा, आणि हातामध्ये एक हत्यार आहे. हत्यार म्हणजे मारण्याचं नव्हे, पण संगीताचं एक हत्यार आहे. त्याला 7-8 तार, हार्प म्हणतात त्याला. सगळ्या तारा तुटलेल्या, एक तार शिल्लक होती. ती तार वाजवून त्याच्यामधून संगीत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होती, आणि खाली हो. म्हणून माणूस कधी वर्तमानात जगतच नाही, सगळा भविष्यात जगतो आणि आशेवरती जगतो. बरं का. म्हणून ज्याची आशा गेली आहे आज तेच खरं, तो खरा सत्पुरुष, त्याला भविष्य नाही. म्हणून कृष्णमूर्तींच्या वाङ्मयामध्ये टू लिव्ह इन द प्रेझेंट हे फार आहे. आणि आचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये 1200 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. याला मागचं नाही पुढचं नाही, आज काय ते पहा. आणि महाराज नेहमी म्हणायचे मागे काय झालं हे विसरून जा, पुढे काय होणार याचा विचार करू नका, आज नामात याचा अर्थ आहे. आणि हा परमार्थ आहे खरा. एकदा तुझ्या हातात दिलंय ना, तुम्हाला काय करायचं ते कर की. म्हणून आपल्याकडे साहसाला फार किंमत आहे बघा. ऍडव्हेंचर, रिस्क नव्हे, ऍडव्हेंचर, साहस. हे नाही का एखाद्या बोटीमध्ये संबंध जग फिरून येतात समुद्रातून, पॅसिफिक सारख्या समुद्रातून, तेवढा प्रसंग हो. किंवा हे गिर्यारोहणाला जातात
म्हणजे ऍडव्हेंचरच आहे ते. या सगळ्या ऍडव्हेंचर साहसापेक्षा उद्याची काळजी न करणं, काळजीसारखा प्रसंग असून हा कर्म आहे. कर्मात म्हणजे काय? साहसाचं काम आहे, धाडसाचं काम आहे. हे खरोखर आध्यात्मिक श्रीमंतीचं काम आहे. तेवढंच आपण ज्ञानेश्वरीतून शिकलो ना, ज्ञानेश्वर महाराज भेटायला येतील इतकं त्यांना आनंद होईल. पारायण करणाऱ्यापेक्षा हे शिकायला पाहिजे. आपला विषय आता योगाचा विषय सांगितला त्यांनी. मागच्या रविवारी आपल्याला मी साधारण त्याची एक कल्पना दिली. आज त्या ओळख आहे. पण एक प्रश्न असा मी आपल्याला विचारतो, म्हणजे आपण विचार करा त्यावर. 5 अध्यायामध्ये कर्मयोगाचं विवेचन झालं आणि आता योग सांगतायत. काय हो याचा संबंध काय आहे? कर्माचा आणि योगाचा संबंध काय आहे तो समजून घ्या. कर्माची स्थिती कशी आहे? त्याला 4 अंग आहेत. पहिल्यांदा जर असेल तर कर्म करणं. तुमच्या डोक्याला ताप येईल खरा बरं का, पण जरा तर शास्त्रीय विषय त्याला मी तरी काय करू. कर्म करणं त्याच्या उलट बरोबर असेल तर कर्म सोडणं अकर्मण्य, बरं का. तिसरं जर असेल, 4 सांगतो आपल्याला, तिसरं जर असेल तर कर्म करायचं पण फळाकडे लक्ष द्यायचं. म्हणजे काय? कर्म झालं काय नाही झालं काय, कर्म सुटलं पाहिजे. सोडणं आणि सुटणं यात फरक आहे बरं का. 3 झाले ना. कर्म करणं, कर्म सोडणं, कर्म सुटणं. आणि सगळ्यात जर आणखी चमत्कार असेल कर्म करून न केल्यासारखं. अरे काय तुम्ही चक्रामध्ये अडकवत आहात. आता पहिलं सांगतो आपल्याला, कर्म हे तुमच्या हातात आहे का? ज्ञानेश्वर महाराज सांगितलं कर्म उपजे पराधीनपणे, प्रकृती गुणे पराधीनपणे कर्म निर्माण होतं. अगदी उदाहरण घ्या. तुम्ही रेल्वेने जाता तेव्हा टाइम टेबल असतं की नाही? मग गाडीने अमक्या वेळेला जाणं तुमच्या हातात आहे का? हा, गाडी लेट होईल हो, पण गाडी कर्म पराधीन आहे की? तुम्ही नोकरीवर जाता, ते नोकरीची वेळ बदलली, तुम्हाला जावं लागतं की नाही? परीक्षा पुढे ढकलली, तुम्ही गप्प बसता का नाही? हा, अलीकडे मोर्चे नेतात, अमकं करतात, तरी पराधीनच आहे. अमकं कर्म मी अमक्या वेळेला करेनच हे तुमच्या हातात नाहीच आहे. याला एक उत्तम उदाहरण आमच्या श्रोत्याने सांगितलं होतं मागच्या वर्षी. म्हणाले वय झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर शौचाला होईलच असं कुठे आहे म्हणाले. कर्म तुमच्या हातात नाही. खरंच आहे. पहा तुम्ही काय तुमच्या हातात आहे मला सांगा. कर्म हे पराधीनच आहे. इतकंच नव्हे तर आमका पेपर अमक्या दिवशी आहे आणि इथे मुंबई बंद आहे, काय कराल तुम्ही? दुसऱ्या दिवशी जाल का नाही? कोणतंही कर्म माझ्या हातात नाहीच आहे. कर्म हे पराधीनच आहे, बरं का. ते पुढचं 3 आहे ते सांगतो थोडक्यात. आता योगाचा काय संबंध आहे? कर्म 5 अध्याय झाल्यानंतर योग सांगतायत ना. आता बघा, कर्म काय करतं? कर्म तुम्ही केल्यानंतर त्याचा संस्कार मनावर होतो. कोणताही कर्म झालं की मनावर संस्कार. हा संस्कार कुठे जातो? खालच्या मनात जातो. खालच्या मनात तुम्हाला न कळत आत राहून जाते. काय चमत्कार आहे. डॉक्टर फ्रॉइड असं म्हणतो, तो मोठा मानसशास्त्रज्ञ, माणूस पुढे काय होणार आहे मनाने 3 वर्षातच ठरून जातो म्हणाले. पहिल्या 3 वर्षामध्ये म्हणजे काय चमत्कार नाही का? त्याची जी पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व असतं ते 3 वर्षातच ठरून जातं. म्हणजे ते सगळं मनामध्ये राहतं. ते अनुभवाला कसं येतं? वृत्ती रूपाने अनुभवाला येतं. आणि माणूस जर बदलायचा असेल तर वृत्ती बदलायला पाहिजे. ते वृत्ती बदलणं म्हणजे योग आहे. म्हणून कर्मानंतर योग. सध्या आपल्या ध्यानात आलं ना. अरे गीता म्हणजे काय समजतं आपण? काय काहीतरी आहे का गौरभंगार? असं आहे. अरे जर तुला आतून बदलायचं असेल, मी बदल नाही जाऊ द्या, तुला भगवंताचं स्मरण ठेवायचं असेल तर स्मरण ठेवायला आड येणारं जे आहे ते वृत्तीमध्ये आहे. ती वृत्ती ही सुरू करा. म्हणून मला 1000 वेळा म्हणायचे, परमात्म्य वृत्ती बदला, वृत्ती बदला. आणि वृत्ती बदलायला भगवंताचं स्मरण हाच उपाय असल्यामुळे वृत्ती आली की वृत्तीच्या तोंडी परमात्म्याचं नाम द्या असं ते म्हणायचं.
समजून घ्यावं, सोपं झालं काय. वृत्ती म्हणजे तरी काय ऐका. असं आहे, समजा तुम्ही स्वस्त बसलेला आहात, मला एक फायदा काय सांगण्याचा, मी तुमच्यातलाच आहे, त्यामुळं तुमची जी स्थिती तीच माझी स्थिती आहे, त्यामुळे हे काय रचना आहे ते ध्यान घेतलं. आपण स्वस्त बसलेलो आहोत, काही नाही, म्हणजे ज्याला समस्या म्हणतात, प्रश्न काय स्वस्त आहे, तब्येत बरी आहे, घरात सगळं अनुकूल आहे, काय बा मुलीचं लग्न होत नाही ते नाहीये, मुलाला नोकरी काय कॉम्पिटिशन मध्ये ऍडमिशन मिळत नाही ते नाही, सगळं उत्तम आहे. आणि सहज लहर आली बरं का की वा एखादा चांगला फ्लॅट घ्यावा बरं का. म्हणजे काय आलं तुमच्या मनात, ते आलं म्हणजे काय आलं तर असं आहे की आपलं मन समुद्रासारखं आहे, गंभीर आहे, खाली खोल किती आहे, त्यातून जे स्फुरण येतं ना त्याचं नाव वृत्ती. ते स्फुरण काय येतं तर वासना असते, ती वासना दिसत नसते. ती वासना जेव्हा दृश्यामध्ये येते तेव्हा जो तरंग येतो त्याचं नाव वृत्ती. म्हणून पहिल्यांदा माझ्या मनात काय येत आहे हे पाहायला शिकलं पाहिजे. काय काय येत आहे हे गमत घ्या बरं का. एका माणसाला गायनाची फार हौस आणि सगळा परमार्थ करतोय, असं करतोय तर गाणं शिकावं बा. अरे गाणं शिकायचंय म्हणजे परमार्थ करायचंय. नाही पहा तुम्ही किती ठिकाणी आपल्याला असं दिसतंय बरं का. अरे काय आहे, कशाला ही तुझी वृत्ती. बरं आता आवाज होते डबडं झाल्यानंतर आता गाणं किती चमत्कार आहे मला सांगा. पण वृत्तीला कोण आवडणार मला सांगा. वृत्तीला आवडणार नाही, बस की आली नाही का. तेव्हा पहिल्यांदा वृत्ती येते ती पाहायला शिकलं पाहिजे. हो एक 60 वर्षाची बाई आहे, आज जपीप करता आमकडे 60 जास्त असेल तर म्हणलं तुम्हाला मूल बाळ नाही, कधी मनात येतं का आपल्याला मूल बाळ नाही. त्या काय म्हणाल्या, काय सांगू तुम्हाला. एकदा असं झालं म्हणाल्या की जप करीत बसल्या असताना एक खालून रस्त्यावरून नाही नवरा बायको मूल घेऊन गेला. ते पोर रडलेलं माझ्या कानावर आलं आणि जप करीत असताना माझ्या मनात आलं तुझा असता तर बरं झालं असतं. काय सुख नाही मला सांगा, किती तरळ आहे सुख. म्हणून योगा हा चित्तवृत्ती निरोध ही जी व्याख्या आहे, निरोधक तुम्हाला माहितीच आहे. वृत्ती येते म्हणजे काय, अरे माझी वृत्ती आहे ना आवरायला पाहिजे. हे सामर्थ्य फार थोड्या लोकात असतं, कारण वृत्ती येणंच कधी समजतच नाही, येऊन गेलेली मागून समजतं. मग वृत्तीच्या तोंडी ज्ञान द्यायचं म्हणजे येता येता तिच्यावर मारायचं. म्हणजे पूर्वीचा जो संस्कार झालेला आहे तो संस्कार नाहीसा करणं हे योगाचं काम आहे. बर योगच का, कर्मानंतर योग का, भक्ती का नाही, ज्ञान का नाही. भगवंताने योग का सांगितला तर योगासारखा कर्माचा विषय दुसरा नाही. मनुष्याला त्यात प्रयत्न आहे. माणसाचं असं आहे तू स्वस्त पडून राहा, मी सगळं करतो. आमची मुलं आम्हाला 1000 वेळा सांगतात अहो तुम्ही कशाला धडपड करता, नुसतं मागे मी सगळं करतो. नाही, महाराज म्हणजे एका पायावर उभा राहून कर काहीतरी आहे का. हो खरं माणसाला कर्माची प्रवृत्ती काय विलक्षण आहे सांगू तुम्हाला. किंबहुना स्वस्थ बसणं हे योग्याचंच काम आहे, फार मोठी गोष्ट आहे. काहीतरी धडपड करावी लागते माणसाला. ते डॉक्टर लोक सांगतात तसं आहे, ज्यांना ते आर्थरायटिस असतं ना, म्हणजे तुम्ही चांगलं कायम ठेवा, तसं याला कर्म करायलाच पाहिजे. मग करायचं तर योग कर असं सांगायचं. समजे ना, आपल्या लक्षात आलं ना. बर आता कर्माची गंमत अशी, अरे माझ्या स्वाधीन ते आहे का. जे कर्म माझ्या वाट्याला आलेलं आहे ते मला नाईलाज म्हणून करावं लागतं. बघा काय सांगू तुम्हाला. उदाहरणार्थ साधी गोष्ट आहे, तुमचा एक शेजारी तुम्हाला त्रास देतोय किंवा अलीकडच्या भाषेत त्याने बिल्डर लोक काढायचा प्रयत्न करतात, काहीतरी आहे पेपरमध्ये आपण वाचतो ना. मग जा कोर्टामध्ये त्याच्या उलट आलं की नाही. म्हणून ते जे ते गीत रामायणात गावणं आहे ना की परतंत्र आहे पुत्र मानवाचा आहे ना ते गाणं. हा ते आहे खरंय ते. रामाला मला सांगा मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे माणूसच म्हणून आला ना, म्हणजे सीतेकरता शोध करीत जावं लागले की नाही. काय करी इतकंच नव्हे, महाराजांचं उत्तम छान सांगणं आहे की त्या रावणाचं पुण्य संपेपर्यंत 14 वर्ष वाट पाहावी लागली. म्हणजे काय काय माणसाचं आहे नाही का.
जो परतंत्र आहे हा असा आहे. आणि आजकालच्या काळामध्ये मुलीचं लग्न होण्याच्या बाबतीमध्ये फार अनुभव आले, अतिशय अनुभव आले की नाही ते जमायचं म्हणजे त्याच वेळेला जमतं बरं, नाही तर नाही जमत. किती तुम्ही खटपट करा, काही करा, नाही का. सांगण्याचा हेतू काय, आता दुसरे 3 आहेत ते सांगतो. पहिलं जर असेल तर कर्म करण्याचं सांगितलं, ते करावंच लागतं. म्हणून शहाणी माणसं काय करतात, साधक आले वाट्या ते करीतो तुझे नाम उच्चारितो. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. तुझ्या वाटेला हे आलंय न कर न मुकाट्याने, आणि त्याच भगवंताचं स्मरण केलं. दुसरं जे आहे ना, कर्म सोडणं ही मोठ्या माणसाची गोष्ट आहे. नाही करणार म्हणजे त्याचे जे परिणाम असतात, आफ्टर इफेक्ट, ते सोसायला तयार पाहिजे. अगदी उदाहरण द्या की एका माणसाने लग्न केलं नाही आणि पुढे 40 वर्ष झाल्यानंतर मग वाटायला लागले की बा केलं असतं तर बरं झालं असतं, आपल्याला कोण आहे, आपलं विचारणारं कोण आहे, अमकं आहे तमकं आहे. कर्म सोडणं फार कठीण आहे, कारण त्याचा नियम सांगून ठेवतो. बरं का, असं केलं असतं तर बरं झालं असतं, हे जोपर्यंत मनात आहे तोपर्यंत शहाण्या माणसाने कधी कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही का. नाही तर असं होतं, तुम्हाला समजा काय नाही, घसा खावखवतोय तुमचा, हे नाही, आणि जाऊ द्या, आज आहे उद्या आहे बघू, पुढे सुट्टीचं चहा घ्या, अमकं करा तमकं करा, पण नाही. आणि आतमध्ये काहीतरी थायरॉइडचा घोटाळा झाला, कोणा झाल्याबरोबर अरे बुवा त्याच वेळेला गेलो असतं तर बरं झालं असतं, नाही का. याचं एक उत्तम उदाहरण सांगतोय का डॉक्टरने पाहिलेलं. आमच्या ओळखीचे डॉक्टर खरे म्हणून होते, ते भडकमकरांच्याकडे 9 वर्ष होते. तेव्हा त्यांच्या नातेवाईकापैकी एक बाई एका मुलाला घेऊन आल्या, लहान पोराला. बरं का, आल्यानंतर त्यांनी पाहिलं, मावशी म्हणाले तुम्ही जरा उशीर केला. बरं का, तर ते घरगुती औषधं दिली. त्या पोराचा डबा म्हणतात ते झालं, काय ते पोटाचा रोग आहे तो झाला. तर म्हणाल्या त्याला आज 2-4 महिने त्रास होतो आहे, पण ही औषध द्या ती औषध द्या, पण आम्ही राबवलं. आता म्हणाले माझ्या हातात, मी औषध देतो पण बरं होण्याची खात्री. ते पोर गेलं. तेव्हा असं केलं असतं तर बरं झालं असतं. हा जो नियम आहे ते टाळू नये. कर्म सोडणं फार कठीण आहे. कर्म कोणाचं सुटेल, ज्याचा कर्तेपणाचा भाव सुटेल त्याचाच कर्म सुटेल, नाही तर काय सुटणार. काय बोलण्यात आलं बरं. अहो दुसरा कोणी आजारी असला तर जाऊ दे की काय व्हायचं होऊ दे, स्वतः आजारी पण असताना तो माझा मालक आहे, तो करेल ते होईल, अशी ज्याची वृत्ती आहे त्याला ते साधेल. एक दुवा मी पाहिला, रामदासी दुवा होता आणि त्याला हे झाला, इन्फ्लुएन्झा झाला. तर त्याचा नियम असा, औषध घ्यायचं नाही. रामदासी होता तेव्हा महाराजांचं तीर्थ घ्यायचं आणि राहायचं नुसता. तेव्हा मी त्यांना विचारलं की बुवा म्हणे यात तुमचा जर अंत झाला तर, आणि ते पाहतील म्हणाले. आणि तो त्याच्यात नाही पण नंतर गेला थोड्या दिवसांनी. पण त्याच्या मनाला दुसरी बाजू नाही, बुवा हे आहे असं व्हायला पाहिजे तसं व्हायला पाहिजे. कर्म सोडणं अतिशय कठीण. आपला योगाचा विषय आहे तो कर्मानंतर कालाने सांगितलं. तिसरं जे आहे ना, कर्म सुटणं ही एक अवघड गोष्ट आहे. कर्म सुटणं म्हणजे काय की एक तो तर नालायक होईल कर्माला. बरं का, एक उदाहरण घ्या की एक म्हातारा मनुष्य आहे, त्याचा मेंदू बिघडला. म्हाताऱ्यांचा सगळ्यांचाच बिघडतो, पण त्याच जास्त बिघडला त्याचा, नाही का. मग मी काय म्हणत होतो, म्हणजे समजा आपल्याकडे आहे ना स्क्रू ढिले झाले म्हणतात, ते खरोखरच आहे. ट्यूब पेटतच नाही, किती सांगा तुम्ही त्याला असं माहिती. तेव्हा मग आपण काय म्हणतो, त्यांना विचार नका, त्यांचा सुटी कर्म सुटतं, हे एक सुटणं. आणि दुसरं आपण होऊन सोडणं फार मोठी गोष्ट आहे. की तुम्ही एक विशेष धंदा करता आहात बरेच दिवस, आणि पैशाचा धंदा आहे, काय ते स्टॉक एक्सचेंज आमच्या बरेच आहे. बरं का, असं असताना सुद्धा पुरे आता बस फुल स्टॉप, मी नाही आता करणार. सोडलं म्हणजे कसं सोडलं काय असेल मला सांगा, नाही का. नाही तुम्ही काय करतात, व्हॉलंटरी रिटायरमेंट घ्यायची आणि मागून पार्ट टाइम जॉब शोधायचा. हे सोडणं काही खरं नाही. सोडणं कठीण आहे बरं, नाही का. म्हणजे घेण्यासारखं आहे. हे सुद्धा एक साहसच आहे. नाही म्हणजे साहसातून सुनाचं पुष्कळ काय बिघडतो. त्याचं कारण असं, जन्मभर जे केलेलं असतं ना, त्या सुनेच्या हातात देता येत नाही, नाही का. मग ते असंच केलंस तू तसंच केलंस तू, आता पुरे की जन्मभर ते केलंय ना, तू सुटत नाही माणसाचं. कर्म सोडणं आणि सुटणं हे असतं.
शेवटचे जे आहे ना, कर्म करून न केल्यासारखं होणं, ही ज्ञानी पुरुषाची अवस्था. बरं का, की त्याला म्हणजे यंत्रच आहे, त्याचं शरीर म्हणजे त्याचं नव्हेच, त्याचं यंत्र आहे, त्याने निर्माण केलेलं आहे, त्याच्या हातून काय घडायचं ते ठरलेलं आहे, काय करील ते करील, असं ठेवलं. असं मला उदाहरण सांगतो म्हणून सांगतो मी. काय असतं बा ते भाऊसाहेब, मी तुम्हाला सांगतो ना, मी काय सांगतोय, मी माझ्या घरी सांगतो, म्हणजे की नाही माझं खालती जे आहे अनुभव मी सांगतो. त्याला पब्लिकचं काय संबंध ते म्हणतो, तेच ते पुन्हा सांगतो, अहो ते शिकण्यासारखं काय म्हणून सांगतो. त्यांचं वय 88 वर्षाचं होतं, 92व्या वर्षी गेले आणि त्यांना थोडं ऐकायला यायचं, दिसत नसतं, ते पोथी भीती वाचून दाखवायचं. तर त्याने आपल्या गुरुला विचारलं, महाराजांना विचारलं की म्हणजे मला ऐकायला थोडं येतं, दिसत नाही, बाकी मी काय करू शकत नाही. आणि ते म्हणाले, लोक जर काही विनोद केला आणि हसले तर मी आपला हसतो त्यांच्याबरोबर, पण मला कळत नाही. मग मला कशाला ठेवलंय, ही भाषा लक्षात ठेवा आपण, मला कशाला ठेवलंय, म्हणजे मी जगत नाहीये, तू ठेवलायस मला. त्या म्हणलं, भाऊसाहेब तुम्ही आनंदात आहात ना? हो म्हणाले, बुवा मी आनंदात आहे. तर अशा अवस्थेमध्ये माणूस आनंदात राहू शकतो हे दाखवण्याकरता तुम्हाला ठेवले. तुम्हाला मला काय शिकायला पाहिजे, सगळं आहे, अनुकूल आहे, कधी लेखाचा आनंदात आहे का? हा परमार्थ हे आहे, करून न केल्यासारखं कर्म घडत आहे, परंतु त्यात मी नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांची ओवी तुम्हाला दिसायची, तुम्हाला पाठ झाली असेल आता 12व्या ध्यान रे, नाही का? आणि वन्हीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी, क्रिया जिरो दे तैसी शून्य माझी. काय असं आहे, थोडं सांगतो आपल्याला. शून्य म्हणजे काय? शून्य असं आहे, हे सबंध दृश्य जे आहे, माझ्या सगळं जे दृश्य आहे, हे दृश्य नाही नाही नाही, नेती नेती नेती, न इति, हे ते नाही, हे ते नाही, असं करीत गेल्यानंतर शेवटी दृश्य शून्य सगळं नाहीच होतं आणि एक रिकाम पण येतं, पोकळी येते, त्याला शून्य म्हणतात. शून्याची गंमत अशी आहे, जेथे सर्व दृश्य विराम पावतं ते शून्य. आपण निजल्यानंतर गाढ झोप लागली की गाढ झोपेमध्ये काही नाही, ते काही नाही हे जे आहे ते शून्य. तर ही जी क्रिया जिरो दे तशी शून्य माझी, म्हणजे केलं आणि न केलं याचं भानच नाही, याची आठवणच नाही अशी लागते. आणि दृष्टांत असा दिला की आग पेटते, त्याची ज्वाळा जाते जाते, आकाशात नाहीशी होते, पता लागत नाही. तसं मी कर्म करताना, कर्म चालू असताना, कर्म झाल्यानंतर कशा करता केलं, कुठे झालं, कुठे गेलं याचा पत्ता सुद्धा नाही. ते अगदी साध्या भाषेमध्ये इतकं लोकांचं करावं की मी ते केलं आहे याची आठवण सुद्धा राहू नये. हे खरं कर्म न केलं, ते न केल्यासारखं आहे, ते मोठ्या माणसाचंच काम आहे. समर्थांची ओवी मला आठवते इथे की परोपकाराची या राशी उदंड घडती जयासी, दयाचे महत्व सीमेशी तुलना नाही. म्हणजे अहो तुम्ही मला अंक केलं, आठवत नाही, खरं पाहिजे, खरं आठवत नाही काय असेल. आणि हे सत्पुरुषाचं असतं, कारण मीपणा नाही इतकंच नव्हे, पण मी जगाकरताच आहे, मी माझ्याकरता नाहीच आहे, ही भावना जशी असेल. हे की नाही आई सारखं आहे. आई जसं लहान मुलाचं करते आणि पुढे तू मला एवढं सांभाळलंस, तिला आठवतही नाही, कारण ते प्रेमाच्या पोटी करते. तसं या जगामध्ये माझा गुरु सगळीकडे पसरलेला आहे, माझ्या गुरुच्या इच्छेने सगळं माझं जीवन चाललंय. ही घट्ट भावना ज्याची झाली त्याला कर्म घडून सुद्धा चाललंय, कर्म घडत आहे, पण मी त्यात नाही. कर्म होत असताना सुद्धा त्याला भान राहणार नाही, तो बाकीच काय. आता मला कल्पना आहे, थोडी वेळ होईल असा. आता योगाचं सांगतो आपल्याला. मागच्या रविवारी सामान्य त्याची मी कल्पना दिली, आता सांगतो. योगामध्ये पहिली जर गोष्ट असेल तर नीतीचा पाया पाहिजे. आपण जेव्हा नीती समजतो ना, बघा हे गुरुदेव रारडे होते ना, हे ज्या वेळेला अनुग्रह द्यायचे त्यावेळेला दोन गोष्टी सांगायचे, परस्त्री आणि परद्रव्य. हे वर्ज्य म्हणाले, हे त्याला तेवढीच नीती असं ते, म्हणजे या दोन याच्यामध्ये ही मुख्यतः नीतीची आहे. योगाची जी नीती आहे ती थोडी मिळाली. अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह इति यमा. म्हणजे एक साधी गोष्ट सांगतो आपल्याला,
की अहिंसा, अहिंसेची कल्पना गांधींनी अलीकडे फारच त्याची गेली नाही का, पब्लिसिटी ज्याला म्हणतात. पण अहिंसेचं खरं मूळ आहे मनामध्ये. म्हणजे कसं की दुसऱ्याच्या विषयी हकलण्याची कल्पना येणं, त्याच्या द्वेषाची मत्सराची कल्पना येणं ही हिंसाच आहे. आपल्याला ती वाटत नाही. नाही तर ते असं होतं, हे गुजराती लोक असतात ना, हे त्यांना नावं ठेवीच नाही. अहिंसेची विपरीत कल्पना, मुंग्या असतात की नाही, त्या मुंग्या जर पाय पडला काय तर पगे लागो पगे लागो म्हणतात. म्हणजे त्या मुंग्याला नमस्कार कर, बरं त्या पायाला नमस्कार कर. ही अहिंसा नव्हे बरं का. अहिंसा म्हणजे मनाने कोणत्याही तऱ्हेची इजा त्याला न व्हावी, त्याला न दुखवावं ते आहे. किंबहुना असं करीत असताना त्या मुलाला तुम्ही मारलं तरी हरकत नाही. महाराज एकदा म्हणाले की चोर आला तर त्याला धरावा, काठी घेऊन बडवावा आणि बडवताना म्हणावं की देवा याची बुद्धी सुधारतो, म्हणजे अहिंसा आहे म्हणावं. आपल्याला चमत्कारिक वाटतं नाही का. त्याच्या उलट आपण काय करतो, तसं काय बरोबर आहे काय वाढेल का, त्याच्या मनात उलटी विचार येतात आणि त्याला आपण अहिंसा नाही. तर सर्जन लोक जेव्हा ऑपरेशन करतात तेव्हा ती हिंसाच होईल की हो नाही का. पण नाही, तेव्हा ही नीती जी आहे ही निराळी. तसंच ब्रह्मचर्य आहे. ब्रह्मचर्य त्यांनी सप्त महाव्रतात सांगितलं. पण ब्रह्मचर्य म्हणजे लग्न न करणं नव्हे, तर ब्रह्मे चरती ती ब्रह्मचर्य आहे. परमात्मा शिवाय माझ्या जीवनाला हेतू नाही ते ब्रह्मचर्य. तसंच अपरिग्रह, अपरिग्रहाचा अर्थ खरंच सत्पुरुषात सांगावं. महाराज म्हणाले की माझं आज ज्याच्यावरती वासना नाही असं मी घेणं हे अपरिग्रह आहे. म्हणजे मला आज पैशाची जरूर नाही आणि मी पैसा जर घेतला तर हा परिग्रह आहे. पण मला आज खायला अन्न नाही तर मी मागून जर कोणाचं घेतलं दिलं मला तर तो अपरिग्रह. कारण उदाहरण द्यायचे, तुकाराम महाराजांच्या सारखा वैरागी पुरुष मला एवढंच दे, पोटापुरते दे बरं का, लई मागणं नाही, फार मागत नाही, पोटापुरते दे, एवढं मागायला आपला अधिकार आहे. तेव्हा अपरिग्रह म्हणजे शेवटी योगाला म्हणायचंय मनातून ते मला पाहिजे हे नसा, मनातून ते तू मला दे, ही वासना नसली म्हणजे अपरिग्रह. सत्याचं असं सांगितलं ते. सत्य म्हणाले खरं सत्य असेल तर परमात्मा सत्य आहे. बोलण्यापुरतं सत्य नाही. आपण सत्याला बोलण्यापुरतं, त्यालाही अतिशय महत्व आहे बरं का. तुम्हाला मी सांगितलं ना, आम्ही कमी पडतो नुसतं लोकांना सांगण्यापुरतं उरलो झालं आपले. महाराज म्हणाले 1 वर्षभर मला म्हणालेले आहे हो ते पुढच्या जन्मी काय होईल कोणा ठेव सहज गमत म्हणून सांगतो. एक ग्रस्त म्हणाले हे सांगितलं पुढच्या जन्मी. अहो म्हणलं तुम्ही जर बाई म्हणून आलात तर बरं का. अरे म्हणलं काळजी करायचं कारण काय, स्त्री मुक्ती चळवळ निघालीच आहे, त्यात गेलं म्हणलं आपण काय काळजी करायचं कारण काय. आणि अलीकडे नाही का स्त्रियांची किती चळवळ चालली आहे, बाई होणं हे जास्त श्रेष्ठ काय. मुद्दा सांगण्याचं काय ते म्हणाले 1 वर्षभर खोट न बोलताना नामस्मरण करा, मला वाक सिद्धी येईल. काय आहे वाणीचं सामर्थ्य सुद्धा विचार करण्यासारखं आहे बघा. अरे निरूपण करणारा असा पाहिजे, नुसता उगीच आचारपणा करणारा काय खावाचा. त्याच्या बोलण्यात त्याचा अनुभव असा प्रगट झाला पाहिजे. सांगण्यात हेतू काय की हे जे नीती आहे याची ती फार अप्रतिम आहे. ही साधी नीती नव्हे. दुसरं त्यांनी नियम म्हणून सांगितले. यम नियम एथिकल साइड ऑफ द योग. यांनी राधाकृष्णांनी म्हणाले फार बरोबर आहे. तर नियम म्हणजे काय तर म्हणजे शौच संतोष तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधानांच असं सूत्र आहे. पण मी आपल्याला सांगितलं ना संतोषाबद्दल काय सांगू तुम्हाला. सत्पुरुषांचंच मत घ्यायचं झालं तर या सर्व नियमामध्ये संतोषाला अतिशय महत्व आहे बरं का. तुम्हाला एक गंमत सांगतो. मग मी असं विचारलं महाराजांना आपण संतोष म्हणला तर म्हणलं ज्ञानाचा संतोष चालेल का बरं का. तेव्हा ते हसले काय म्हणाले काय सत्पुरुषाची दृष्टी आहे हो हे की नाही आपण वाचून करायचंच नाही. ते काय म्हणाले हा बरोबर आहे ज्ञानाचं पाहिजे म्हणाले, पण जे भ्रामक ज्ञान आहे त्याचा संतोष असावा, आत्मज्ञानाचा संतोष नाही का. हे आम्ही जे ज्ञान मिळवतो हे अज्ञानच आहे सगळं. त्याचं कारण सुद्धा वेदांत फार छान सांगतो. आपण व्यवहारामध्ये जे ज्ञान मिळवतो ना
ते ज्ञान वाढता वाढता स्वतःच्या अज्ञानाचीच जाणीव जास्त होते, नाही का? आपल्याला न्यूटनचं उदाहरण माहिती आहे ना, की मी काय आहे ते याच्यावर गोळा करणारा हा आहे, समुद्राच्या याच्यावर शिंपले गोळा करणारा आहे. म्हणजे जितकं ज्ञान वाढावं तितकं अज्ञानच मोठं होतं. हे ज्ञान कसलं म्हणाले? हा ज्ञान, अरे हे नकोच, हे नाहीच आहे मला, हे संतोषच पाहिजे. याला खरं असेल तर आत्मज्ञान पाहिजे आणि तिथे खरं समाधान आहे. कारण अज्ञान संबंध नाहीच झालं की समाधानाशिवाय नाही. म्हणून संतोष पण ते जाऊ द्यायला फार मोठ्या गोष्टी आहेत. साध्या व्यवहारामध्ये ते संतोष पाहिजे ना. आता पुरे आता नाही का, एवढं तरी पाहिजे ना आपल्याला. आणि त्याचं मूळ मनामध्ये आहे. तुम्ही पहा, या दोन गोष्टी मी पाहूनच सांगतोय. लोकांच्या म्हातारी माणसं असतात पण कामवासना पुरे पडत नाही. बरे तसंच पैशाचं, पैसा पैसा पैसा, पैशाची आणखी एक गमत आहे. जोपर्यंत आहे ना तो मला काय पैशाची जरूर आहे, पैशातून माझं मन सुटलेलं आहे असं म्हणणार, बरं का? आणि एका गृहस्थांनी मला फार छान सांगितलं, जर म्हणले उद्या कम्युनिस्ट सरकार आलं आणि त्यांनी तुमचे एफडी मधले अकाउंट सगळे फ्रीज केले, ते मराठीत त्याला तर फ्रीजला काय गोठवणार म्हणतात ना, नाही का? तर म्हणलं तुमचं समाधान टिकेल का? नाही, एवढं व्याज द्यायचं नाही, तुम्ही ते समजा जीव खाली. अरे 1% अर्धा % कमी केलं तर चैन पडत नाही. सगळं गोठवल्यानंतर का हा गोठून जायचं ते काय नाही, किती कशी नाही. तसंच काम वाचण्याचं आहे. एका 90 वर्षाच्या माणसाला मी विचारलं, सगळं प्रभुत्व व्यवस्थित होता, चांगला मनुष्य, म्हणलं तुम्हाला कामवासनेचं सुख काय असते तुम्ही विचारलं असाल. बायको करून 10-12 वर्ष झाली होती, अजून स्वच्छ कल्पना आहे म्हणाले. किती मनात खोल असेल मला सांगा, नाही का? तो फ्रॉइड म्हणतो की संबंध माणसाचा जो व्यवहार आहे हा सगळा कामवासनेवरती. ईद म्हणतो त्याला, ईद म्हणजे ती वासना. तो कामवासना असते पण ती प्रधानतः असं असते, नाही का? मग जेव्हा संतोष असं आपण म्हणतो त्यावेळेला पुरे येतात, नाही का? पुरे तसंच खाण्याचं आहे. अगदी खाण्याचं फार कठीण आहे बरं. काय सांगू तुम्हाला. एक मला उदाहरण एकाने सांगितलं की म्हणले अंतकाळ आलेला, 1-2 दिवस सुस्ती लागलेली आणि काय पाहिजे, मला रव्याचं लाडू पाहिजे म्हणाले. आणि ते लाडू काय अर्धवट खाल्ल्यानं प्राण गेला. काय असेल तुम्ही विचार करा, नाही का? वासना कशी त्रास देते माणसाला. तेव्हा संतोष माझ्यामध्ये तर मी आपल्याला सांगतो, संतोषी माणूस ना पाहायला मिळणं दुर्मिळ गोष्ट आहे. हा दुर्मिळ आहे. हा असंतोष असावा तर भगवंताच्या नामाबद्दल असावा, बाकी संतोषच पाहिजे. जगात काय दुसरं आहे मागण्यासाठी किंवा आणखी पाहिजे असं म्हणण्यासाठी? संतोष, बरोबर? तेव्हा आणि पतंजलीचं सूत्र सुद्धा एक अप्रतिम आहे. प्रत्येक गुणाचा त्यांनी परिणाम सांगितलेला आहे. अहिंसा प्रतिष्ठायाम वैरत्याग. ज्याला अहिंसा साधली त्याच्याबद्दल कोणाचाही द्वेष राहणार नाही, बरं का? म्हणून महाराज काय म्हणायचे, एखादा मनुष्य जायला निघाला तर म्हणायचे माझं काही चुकलं का, बरं का? तर मी म्हणलं हे काय, आज त्याला जायचंय मग तू जातो म्हणून आपण नाही म्हणाले. माझ्या जर मनात तो राहावा असं खरं असलं तर त्याला जावं असं वाटणारच नाही, नाईलाज म्हणून जाईल. पण जावा असं वाटलं तर काय सत्य. म्हणून सज्जनांची संगत पाहिजे, तर हे कळेल, नाही तर नाही कळणार, नाही का? आपली उलट स्थिती असते. हो आजा केले का पुढे झाला, आता किती दिवस राहते नाही, असं असतं. ही ते हिंसा समजतात हे बघा. तेव्हा आणि संतोषाची व्याख्या करताना संतोषात अनुत्तम हा लाभ, हा मोठा लाभ, उत्तमाची पलीकडची स्थिती ती अनुत्तम, अत्यंत उत्तम असा लाभ आहे संतोषामध्ये. आणि संतोषी माणूस केव्हा सर्वांना आवडेल बघा. हे योगाची पार्श्वभूमी. आता तिसरी जी गोष्ट आहे ती अशी की हे झालं सगळं, आणि पण देहानच करायचं ना. मग देहाने करायचं म्हणजे आसन आलं, नाही का? आसनाशिवाय काही गोष्ट होणारच नाही. एकाग्रता म्हणा अभ्य म्हणा त्याला आसन पाहिजे, म्हणून आसनाची पायरी घालते. आसनाची पायरी घातल्यानंतर माणसाचं संबंध शरीरातलं जे समतोलपणा आहे हा प्राणावरती अवलंबून आहे. व्हाईट फ्लू त्याला अरविंद त्याला व्हाईट फ्लू म्हणतात. प्राण मेटाबॉलिझमच म्हणतात त्याला. तो समान संबंध आहे. तो आपला नीट पाहिजे.
प्राणाची व्यवस्था नीट पाहिजे. म्हणून कोणी या मुलांनी अभ्यास करायला बसताना, हिने जप करायला बसताना सांगितलं ना आपल्याला की डीप ब्रिदिंग ज्याला म्हणतात ते करावं, दीर्घ श्वसन किंवा काय तुम्हाला योग्य प्राणायाम तुम्ही शिकला असाल तर शिकल्याशिवाय मात्र करू नका, ते बरोबर आहे, ते तसं करावं. बरं, त्यानंतर प्रत्याहार. पुन्हा सांगतो मग ओळवाच तुम्ही. प्रत्याहार म्हणजे आपल्या इंद्रियांचा जो आहार आहे तो रोखून धरणं. प्रत्याहार झाल्यानंतर हे बहिरंग झालं आणि मग धारणा, ध्यान, समाधी. समाधी ही आपोआप येत असते बरं का, पण धारणा आणि ध्यान झालं ना. आता ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलंय ते म्हणा तुमचं चराट पुरे, आता पुरे. ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं, एक पर्वत कल्पना केली. योग हा एक पर्वत आहे आणि समाधी हे त्याचं शिखर आहे. त्या शिखरावरती आपल्याला जायचंय. तर त्या पर्वतावरती जाताना या त्या जे संबंध सांगितले बहिरंग आणि ध्यान धारणा हे काय आहे, तर पहिलं असेल तर पायऱ्या आहेत बरे का. आता बघा आपण आता योगाचराचा निमथा जरी ठाकावा आधी पाठा तरी सोपाना या कर्मपथा चुका झाली. हा जो मार्ग सांगतो आहे हा कर्माचा मार्ग आहे आणि तो चुकू नका. मी सांगितलं ना, योग म्हणजे अतिशय प्रयत्नवादी असतो, त्याला किती सामर्थ्य लागतं, जिद्द लागते फार, त्याच माणसाने त्यात पडा. मग महाराज काय म्हणायचे, जर तुम्हाला वाटलं की आसनाचा नामाला उपयोग आहे घ्या, पण त्याच्यात जाऊ नका. किंबहुना गुरुदेव रानड्यांनी योगाची जोड दिली नामाला आणि तयार झाली. प्रेमाची जोड द्या, ज्ञानाची जोड द्या, पण जोड द्या मुख्य नाम असू द्या. ते नीट चालावं म्हणून हे करायला हरकत. आसन घालूनच करा. एका रानड्यांच्या माणसाने महाराजांनी विचारलं की म्हणलं आसन कोणचं घालावं नामाला, तर महाराज म्हणले तुम्ही श्वास घेता तेव्हा कोणतं आसन घालता. थोडे आहे म्हणजे इतकं सहज नाम झालं पाहिजे की जितकं श्वासाला काही आसन चालतं शरीराची अवस्था तसं नामाचं. पण पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या कर्ममय आहेत आणि त्या कर्मानेच चालायला पाहिजे. पुढे म्हणाले वेणे नियमयाची दळवटे रिघे आसनांची पाऊल वाटे येई प्राणायामाचे हाड काठे वळवताना. आता या 3 पायऱ्या सांगितल्या. यमनियम झाले त्याचा म्हणले तळवट आहे म्हणजे अगदी पाया आहे, त्या पर्वताचा पाया हा पाहिजे बरं का. आणि सध्या तुकाराम महाराजांनी छान झालं, पाया विण भिंत तागडीची. पाया नाही भिंत मानतोय तशी स्थिती सध्या होते. त्याला जो लागणारा यमनियमांचा पाया आहे तो आपला निधड नसतो. मी म्हणत नाही एकदम साधेल, पण काही मर्यादेपर्यंत तरी पाहिजे ना. आपलं नाटकासारखं होतं बघा हो. गांधी मौन ठेवायचे ना, मौन एक फार आवश्यक गोष्ट आहे परमार्थाला. तर मौन म्हणजे मग ते लिहून दाखवायचे नाही का, त्यापेक्षा बोललेलं काय वाईट. मी एक उदाहरण असं पाहिलं, जेवताना बोलायचं नाही. त्या गृहस्थाला बटाट्याची भाजी फार आवडायची आणि बायको वाढायला विचारली अरे हे काय मग सर मार की बाबा तू हे नाटक कशाला नाही का. किती आपलं विकृत होतं बघा. ते चिठ्ठ्या लिहायचे नाही का, सोमवारी म्हणून ते चिठ्ठ्या लिहायच्या म्हणजे आतमध्ये असणार की नाही त्याच्याला हे बांधलं. ते रमण नाही का त्यांचं मौन खरं जरूर तरच बोलणार, नाही बोलणारच नाही. मौनच ते हो. आणि मौनाचं सामर्थ्य क्षमता नाही. हे नाटक केल्यानंतर कसं राहणार नाही का. हा त्याला मर्यादा पाहिजे. गोष्ट खरी कुणीतरी मरतो आणि तुम्हाला आवडत आहे माहिती तर त्यांनी माझं मऊ मी बोलत नाही असं नाही केलं वेळेस ते खरंच आहे. त्याला काहीतरी व्यवहारिक तारतम्य म्हणून आहे नाही का. आणि शेवटची अवस्था करून नाही. महाराज म्हणाले सत्पुरुषात 2 गोष्टी असतात, 2 करा. एक मौनच, तू बोलणारच नाही, काय बोलायचं बोलण्याच्या पलीकडे आहे. आणि दुसरं मरेपर्यंत बोलेल म्हणाले की बोलून संपत नाही म्हणून ते दुसऱ्यापैकी मी आहे. माझं बोलण्याने माझं मौन भंगत नाही. याचा अर्थ असा आहे आतलं जे अनुसंधान आहे तुम्ही बोलला तरी काय बरोबरच नसते. मी उदाहरणच दिलं, समुद्र असतो, समुद्रामध्ये वर तरंग येतात, कितीतरी तरंग येऊन जातात, खोली आत शांत असतो, तसा सत्पुरुष. म्हणून यमनियमांचा तळवट नरिये आसनाची पाऊल वाट. मग त्याच्या पुढची जी आहे ती डोंगरावर चढायची पाऊल वाट आहे. पाऊल वाट का तर सगळी देहाची अवस्था अनुकूल नाही, आसनाचीच अनुकूल आहे म्हणून पाऊल वाट. नाही तर सगळेच रस्ते हो तसं नाही.
जायला ती पाऊलवाट नाही, त्याच मार्गाने जायला पाहिजे. त्यात सुद्धा किती 84 असणं उपयोगाची नाही. आता तुम्ही सर्वांपासून करून मी नामस्मरण करतो म्हणलं तर काय नाही का, तेव्हा शीर्षासन करून करतो म्हणून ते कुक्कुट आसन म्हणून हे काय असं नाही. त्याला ठरलेली ती 2-3 आसनं आहे, 4 आहे 3 नाही का, तरी त्याला वीरासन उपयोगाचं नाही. हा तेही सांगून ठेवतो. त्याने आपला कणा सरळ राहील आणि मेंदू पर्यंत जे सगळे निरोप जायचे ते बरोबर जातील असं असून पाहिजे. ते सुद्धा शास्त्र ठरलेलं आहे ना. तेव्हा पाऊल वाट आहे. मी सांगितलं पाऊल वाट का, तर इथं पुष्कळ मोठी रस्ते आहे, तिथे जायला आहेच वाट. पुढे म्हणाले प्राणायामाचा आड काठी वरव झाला. वरवचा म्हणजे वर जात आहे, तर आड वाट आहे प्राणायामाची. विशेष लक्षात ठेवण्यासारखं आहे. इतर साधनामध्ये प्राणायाम नाही, हा लक्षात घेण्याचा. ज्ञानी मनुष्य प्राणायाम करीत नाही. प्रेमामध्ये भक्तीमध्ये काय प्राणायाम म्हणजे साधन म्हणून सांगितलेलं नाही. योगाचं वैशिष्ट्य आहे. कधी म्हणाले आडवाट आहे. आडवाट का, साधलं तर साधलं, नाही तर बिघडलं. शिकायला पाहिजे बरं. प्राणायामाचं फार तंत्र मिळालंय. अलीकडे एक दोष काय झालाय, याला योगाचा प्रकृती सुधारण्याकरता उपयोग फार होऊ लागल्यामुळे बरं का, ते प्राणायाम करा, तंब करा, ते चांगलंच आहे, वाईट नाही, त्याचाही प्रसार व्हावा. परंतु आत्मज्ञानाकरता जो योग करायचा त्याच्याकरता तो विशिष्ट प्राणायामच पाहिजे. त्यात सांगून ठेवतो, कुंभक साधला पाहिजे. कुंभक साधणे हे फार महत्वाचं आहे. एक साधी गोष्ट आहे. तुम्ही जेव्हा एखादी जोराने काम करता तेव्हा रोखता की नाही आपला श्वास, त्याला कुंभक म्हणतात. आणि मोठी मोठी माणसं पाण्याखाली तास भर राहतात. काय कुंभकच असेल तर आपण एवढं तरी करावं, श्वास सोडावा, खूप रेचक म्हणतात त्याला, खूप सोडावा, खूप खपाटी जावं, किती वेळ थांबता येतं पहा. हा एक कुंभक. आणि दुसरा पोटभर श्वास घ्यावा, पोटभर किती हवा आता आत जात नाही व्हावा, आणि थोडं थांबावं बाहेर सोडायची ऐवजी. म्हणजे बघा हे की नाही, जेवण झाल्यावर करायचं नाही, हे अगदी पोट साफ असताना, शरीर हलकं असताना करायला पाहिजे बरं का. नाही तर झोप येते आणि कुंभक करतोय असला वेळेपणा मात्र करू नका. म्हणून हे सांगतही नाही कधी, कारण काय कोण त्याचा अर्थ कसा येईल म्हणजे काय सांगा. आणि मेंदूवर ते परिणाम होतो त्याच्यामुळे. एखादी नर रप्चर झाली, हे झालं म्हणजे वेळेसारखंच काहीतरी व्हायचं. म्हणून चांगल्या माणसाच्या नजरेखालीच ते शिकावं. मग म्हणून त्याला म्हणाले ती आड वाट आहे, आणखी पायवाट असून त्यात पुन्हा आडवाट आहे. मग म्हणाले मग प्रत्याहाराचा आढाळा जो बुद्धीची आहे पाया निसरला, जे हाटीये साठी ते होडा कळे. म्हणजे हाटीये म्हणजे योगाला जिद्द लागते. मी सांगितलं ना आपल्याला, फार सांभाळावं लागतं. ते जे असे हट्टी लोक असतात, ज्यांना जिद्द असते, ते जिद्द असणारी माणसं सुद्धा योग सोडून देतात. प्रत्याहारावर. प्रत्याहार म्हणजे काय, डोळ्यांनी पाहायचं, कानाने ऐकायचं, हा त्याचा आहार. जिभेने रस घ्यायचं, बोलायचं, हा त्याचा आहार. मला आपण खरं सांगा, मी तुमच्याकडे ह्याच्यात फायदा आहे. समजा बाहेर मोठी गडबड झाली, मनात येतं ना जबाब पाहावे. खरं सांगा ना, मी तुम्ही सांगा म्हणजे हात वर करू नका, परंतु मनात येतं ना, नाही का, काय पाहायचंय. अरे जन्मभर पाहत आला जग तुमचे हे असंच आहे, नाही का. किंबहुना ज्यांना ऐकायला कमी येतं ना, ते दुसरं कोणी बोलावलं की काम असेल. अरे आतापर्यंत ऐकलं की आणखी पुन्हा काय ऐकायचंय तुम्हाला. म्हणजे आपली जी वृत्ती आहे त्या इंद्रियाचा आहार त्याला द्यायची, ती सुटता सुटत नाही. कारण जन्मभर ते केलेलं असतं. की आतमध्ये वृत्ती तयार झालेली असते. बोलायला झालं की आहे का वर ते काय स्पॉन्डिल असतो सारखं टीव्ही पाहून, नाही का. काय मला सांगा, इंद्रियांना सवय होत असेल, नाही का. त्यांना नावं ठेवण्याचं कारणही आपण तेच करतो. जग पाहतो म्हणजे काय करतो मला सांगा. खरं जगात पाहण्यासारखं आता काय राहिले, नाही का. पण तुम्हाला एक गंमत सांगतो, मी पाहिलेली 4 वर्षाची गोष्ट, 50 वर्षाची असेल. चौकटीवरती एकदा आम्ही फिरायला जवळ होती, फिरायला तेव्हा एवढी गडबडीने गर्दी नव्हती. तेव्हा एक गर्दी दिसली 50 लोकांची. काय म्हणलं, क्या आहे क्या आहे. ते मध्ये एक माणूस संध्याकाळी 5:30चा सुमार कमरेवर हात ठेवून आकाशाकडे पाहत होता बरं का. तर प्रत्येक क्या आहे क्या आहे कोणाला माहिती नाही, क्या आहे क्या आहे. आणि तो इतका शहाणा, एक 50 लोक झोपल्यावर चालता झाला आणि सगळे वेळाला की माझा ही पाण्याची तयार. परत कोणी
सांगितले जाऊ दे आपल्याला काय पाहिजे चला, नाही का? तर इंद्रियांना त्या आहारापासून सोडवणं अतिशय कठीण आहे, कारण त्याची जन्माची सवय झालेली असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बुद्धी निसर्ग आहे तिथे, सहज होत नाही. पाहिल्याशिवाय काय, ऐकल्याशिवाय काय, नाही का? आता एक असं मला उदाहरण माहिती आहे. एक बाई म्हणायची बा आता काय मला दिसत नाही ना, ऐकायला येत नाही. तिच्याविषयी काय जे बाहेर कोण बोलतो बरोबर ऐकायला हे आणि शास्त्र बघा, नाही का? म्हणजे त्याचा अर्थ असा, माझं मन तिथे एकाग्र होतं म्हणून ऐकायला येत. ते ऐकण्याचं असंच आहे, काही लोकांना ऐकायला येत नाही वाटतं, पण स्वार्थाच बरोबर ऐकायला येत असं आहे. पण त्याला सोडवणं त्यातून खरोखर मन असं खेचल्यासारखं, म्हणून बुद्धीच्या पाया निसरला. बघा आपण योग का कठीण आहे त्याचं कारण सांगतो. पुढे म्हणाले तरी अभ्यासाचे जे बळे प्रत्याहारी जाळे नक्की लागेल ढाळे ढाळे वैराग्य आहे. काय त्यांचं सांगणं आहे, म्हणजे त्याला मार्ग लागेल म्हणाले. काय मार्ग लागेल की अभ्यास जर केला तर हळूहळू त्या माणसाला इंद्रियांना त्याच्या विषयातून सोडवता येईल आणि त्याला वैराग्य असं म्हटलेलं आहे. वा, मला फार कौतुक वाटतं. वैराग्याची व्याख्या जवळजवळ आहे, इंद्रियांना आपल्या विषयातून हळूहळू सोडवणं म्हणजे जी मनाची अवस्था आहे ते वैराग्य. नाम घेताना आपण हा अभ्यास करावा, किंवा समोर मला भूक लागली आहे आणि वास येतोय अन्नाचा, तरी माझं मन तिकडे जात नाहीये. हा आहे, तयारी आहे, नाही का? कारण काय होतं, तसंच मी सांगितलं आपल्याला आता, आज भयंकर आरडा झालाय किंवा काय कुठं चाललंय, नाही पाऊस, किंवा आणखी एक प्रयोग करा आपण की अत्यंत आवडीचं गाणं चाललेलं आहे, आपल्याला गाण्याची आवड आहे आणि जपाची वेळ झाली, बस चालू. जाताना मी काही केलं हे भाव नाही नसावे, सर हे इंद्रियानं सोडवणं आहे. आणि हे झाल्याशिवाय योग नाही. मी बोलण्यात काय अर्थ? त्या इंद्रियांना महाराज आणखी म्हणायचं हे योगाने साधेल म्हणाले. पण नामाची गंमत अशी आहे की डोळे उघडे ठेवून हा पाहणार नाही. वा, अरे वा, काय हे लोक किती अनुभवाने बोलतात. साधा भाषा साधी दिसते, पण पाहतो आहे आणि पाहून पाहत नाहीये. वा, इतका तो नामामध्ये रंगलेला आहे. किंवा दुसरं काय होईल, त्या पाहण्याची किंमत त्याला ठरेल. काय पाहायचंय, डोळे उघडे खरे, पण आतमध्ये रेजिस्टर होणार नाही. कृष्णमूर्तीची अशी स्थिती असेल बरं की पाहून सुद्धा न पाहायला काय असेल बघा, हे ऐका. म्हणून म्हणाले की प्रत्याहाराच्यातून वैराग्य निर्माण होतं. म्हणजे वैराग्य हे बहिरंग आहे, हे बहिरंग चार हे. तेव्हा त्यात जे बहिरंग आहे 5 यमनियम आसन प्राणायाम आणि प्रत्याहारी 5 बहिरंग. तर बहिरंगाने काय साधेल तर वैराग्य साधेल, आणि वैराग्य साधेल धारणा ध्यान सुनावे. मग पुढे म्हणाले ऐसा पवनाचे पाठारे येता धारणेचे जे पैसारे. मग प्राणायाम साधून वैराग्य साधलं, मग म्हणले सपाट जमीन लागेल थोडीशी. पाठार म्हणजे सपाट डोंगरावर, आणि मग कर्मी ध्यानाचं चवळे सापडेचं. मग ध्यानाचा रस्ता सापडतो त्याला. धारणा साधली की ध्यानाचा रस्ता, आणि मग त्या मार्गाची धाव पुरेल प्रवृत्तीची हाव. म्हणाले ध्यान लागल्यानंतर काही करावं हे शिल्लकच राहणार नाही. जे साध्य साधन केवळ समरस्य होय. जे साधायचंय ते साध्य साधल्यानंतर चालण्याचं राहिलंच काय. म्हणून सुरुवातीला सांगितलं आपल्याला की सगळ्यात ध्यान साधलं पाहिजे. नाम काय, भक्ती काय, प्रेम काय, ज्ञान काय. ध्यान काढलं पाहिजे. ध्यान याचा अर्थ काय, एक वस्तू माझ्या डोळ्यासमोर आहे, बाकीचं काही नाही. बरं, धारणेत काय मी आपल्याला सांगितलं ना, आठवतंय ना सांगितलेलं, धारणे मेडिटेशन अँड कॉन्टेम्प्लेशन. कृष्णमूर्ती याला मेडिटेशनच म्हणतात ध्यानाला, पण तो टेक्निकल शब्द आहे, तांत्रिक आहे याच्यातला, सायकॉलॉजीतला. की कॉन्टेम्प्लेशन म्हणजे ध्यान आणि मेडिटेशन म्हणजे धारणा. समजा तुम्हाला पहाटे 6 वाजता तुम्ही निघलेला आणि स्वप्न पडतंय, अर्धवट जागे आहात, तर बाहेर कोण काय बोलते ती जाण असते, तरी पण झोप असते. म्हणजे मी अभ्यासाला बसल्यानंतर माझ्या भोवती कोण आलंय कोण गेलंय याची की नाही अशी अस्पष्ट अशी काहीतरी जाणीव असते. ही धारणेमध्ये थोडस एखादं झालेलं असतं, पण बाकीच्याच बरोबर ध्यान असतं. ध्यानामध्ये नाही, ध्यानामध्ये जी ध्येय वस्तू आहे त्याच्याशिवाय नाही, दुसरं नाहीच काही.
म्हणजे बाहेर कोण आहे, काय आहे, मी कुठे आहे, काय आहे, स्थलकालाचा विसर पडणार असं गायनामध्ये होऊ शकेल. बघा बरं का, गायनामध्ये काय होऊ शकेल की तो त्या स्वरामध्ये जर गेला, स्वतः गायक, त्याला मी कुठे आहे, काय भान राहणार नाही. तसंच ऐकणाऱ्याला सुद्धा होईल, तो त्याच्यामध्ये राहणार. हे ध्यानाचं आहे बरं का. किंबहुना ध्यानामधून तुम्ही ध्यानात गेल्यानंतर बाहेर येणं तुमच्या हातात राहणार. इतका अभ्यास होईल की किती वेळ राहिला कुणाच ठेव, तो गेला की गेला आतमध्ये. याचं वर्णन एका युरोपियन तत्वज्ञानाने असं केलं आहे की तो गुहेमध्ये शिरला, पण गुहेतून बाहेर यायची त्याला माहिती नाही. अशी ते ध्यानाची अवस्था आहे. आणि ते झाल्यानंतर जे ते पुढील पैस फारुखे, मागील स्मरावे ते ठाके, ऐसी सरसीय भूमिके समाधी आहे. मग समाधीला समाधीचे वर्णन काय, अनुभवाचं असलं पाहिजे. हो, मागे काय झालं त्याचा विचार आहे, पुढे काय होणार आहे याची आठवण नाही. अशा समरस भूमिकेमध्ये तू समाधीत आहे. तरीही असंप्रत्यात समाधी म्हणजे कायमची नव्हे, खाली येईल तो पुन्हा, पण केव्हा येईल याच्या हातामध्ये राहील. आपण तिने अनुभव घेतला पाहिजे. नाही आणि 6 अध्याय व्हायला आहे तिथे आपण आवाज देतोय स्टेटस्कोप जैसे थे म्हणजे काय नाही, काय आहे, मला अभ्यास करायला पाहिजे. आणि नामाचं साधन हे इतकं अप्रतिम साधन आहे. काय फरक करावा लागतोय मला सांगा. काही नाही, बाहेरचा संबंधच नाही. मी माझ्या मनामध्ये काय विचार करावा हे तुमच्या हातात आहे का. तसं मी नाम घ्यावं, कसं घ्यावं, कुठे घ्यावं, काय याच्यात आहे. बंद करतो. एकच ओवी राहिली आहे. येणे उपाये योगारूढ, जो निरोधी जाहला प्रौढ, जो खरा पारंगत झाला याच्यामध्ये, त्या चिन्हाचा निवाड सांगेन ऐके. तर त्याची जी चिन्ह असतात ती आता सांगतो. 1-2 मिनिटं थांबा, आपण आपली वेळ झाली आहे. पण हे कसं आहे ते सांगतो. लोकमान्यानं तुरुंगात घातले होते ना, 6 वर्ष तुरुंग. हा लोकांमध्ये एवढा वागलेला पुरुष, रात्रंदिवस लोकप्रिय, दुसरं नाहीच त्या माणसाला काही. म्हणजे एकांत नव्हे का, किती कठीण आहे मला सांगा. तर त्यांनी जेव्हा गीता रहस्य लिहिलं त्यावरती एक श्लोक लिहिला, संस्कृत श्लोक होता बरं का. तो काय त्या श्लोकाचा अर्थ सांगतो बरं का. म्हणाले हंस पक्षी आहे ना, हंस हा, तर राजहंसाचं काय असतं, तो पाणी आणि दूध वेगळं करतो. काय त्या पुरुषाची बुद्धी होती एवढा. ही त्याची कला काय, पाणी पय पाणी स्थान देते. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की पाणी आणि दूध वेगळं करतो बरं का. अरे हे काय म्हणाले, त्या हंसावरती रागावला ब्रह्मदेव. म्हणून काय केलं त्यांनी, मानस सरोवरती जर त्याचा विहार होता बंद करून टाकला. हो नाही तुला फिरणार. पण त्याची जी ही कला आहे पाणी आणि दूध विहार करण्याची, ती ब्रह्मदेव कशी काढून दिली, ती भगवंताने दिलेली. याचा अर्थ असा, मला तुम्ही तुरुंगात घालाल, अरे माझी विचारशक्ती तुम्ही काढून घ्याल का. ते नामाला लागू आहे. प्रपंच आहे, चाललंय आहे तसं. महाराजांचं आश्वासन आहे, तुम्ही नाम घ्या, तुम्हाला वाटेल तेव्हा नाम घेता येईल. आणि ते ज्याला साधत राजहंसच साधत. ज्ञान की जीवन स्मरण जय जय राम.